रविराज राणे, रुपाली नेरपगार, गणेश सूर्यवंशी, शादा ब्लॉक, यशोदा पावरा, शादा ब्लॉक, धडगाव, वंदना बोरसे, गीता पावरा, वसंत पावरा, बघा या 4 ब्लॉक मधून 12 सदस्यांची निवड या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि या ठिकाणी जेवढा महिलांचा सहभाग आहे आणि पुरुषांचाही आहे त्यापैकी फक्त धडगाव विभागातील 2 महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या प्राचार्य सरांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मी मॅडम वंदना बोरसे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपला परिचय द्यावा. शिक्षक वृंदांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला एवढं सन्मानित केलं, त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी स्नेहा प्रमोद बोरसे, तिची आई आहे. माझी मुलगी इयत्ता 9वीत शिकते इथं आणि मुलगा माझा अथर्व प्रमोद बोरसे, तो याच वर्षी 6वीला इथं आलेला आहे. आम्ही दोघे मुलं धडगावमधूनच आलेले आहेत. दोघांची प्रगती अत्यंत उत्तम आहे आणि तीच पुढे शिक्षकांनी सांभाळून ठेवली आणि त्यांना गुणवंत करत राहिले. त्यांचे त्याबद्दल खूप खूप आभार. मुलांनी काही येऊन 3-4 वर्षात मुलांची काही तक्रार नाही. माझी मुलगी 3 वर्षापासून आहे. तिच्याकडून इतकं सगळं आनंददायी ऐकून मला मुलाला टाकण्यासाठी तिने प्रोत्साहन दिलं की मम्मी खूप छान आहे, तू टाकू शकते. पोरांचं शैक्षणिक किंवा इथं जेवणाची सोय वगैरे सगळं व्यवस्थित आहे. शिक्षकांनी वारंवार त्यांना मार्गदर्शन करून आम्हाला प्रोत्साहित केलं व पोरांची गुणवत्ता वाढवत राहिले. वेळोवेळी सगळे कार्यक्रम त्यांची वेळोवेळी आमची पालक सभा घेऊन आम्हाला मुलांना भेटायला संधी देत राहिले. त्याबद्दल शिक्षकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मी पुढे गीता पवारा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपला परिचय द्यावा. भरत पावरा, मी इयत्ता 9वीत असलेल्या नर्मदा भरत पावरा यांची आई आहे. मला इथं बोलवून या मंचावर माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी इथल्या शिक्षक वृंदांचं सर्वांचं अभिनंदन करते. मी व इथं बसलेले सर्व पालक वृंदांचं पण पालकांना पण माझा नमस्कार. माझी मुलगी नर्मदा भरत पावरा ही इयत्ता 9वीमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली. त्याच्याबद्दल मी शिक्षक वृंदांचे व इथल्या कर्मचाऱ्यांचे सर्वांचे अभिनंदन करते व माझे 2 शब्द संपवते. आता यापुढे मी आमच्या शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री VM पाटील सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. Honorable Principal Sri Maske sir, all my teachers and dear parents, good afternoon everybody. सर्वांना नमस्कार. मराठीत बोलतो. दरवर्षी जी
PTC फॉर्मेशन आहे त्याप्रकारे त्यानुसार समितीच्या नियमानुसार यावर्षी सुद्धा आपण PTC फॉर्म केलेली आहे. पालक हो, आपण बघितलं असेल की PTCचे जे मेंबर्स आहेत त्याच्यापैकी 2 मेंबर्स उपस्थित आहेत. आम्ही अपेक्षा करतो की जे PTCचे अदर मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा रेग्युलरली मंथली जी मीटिंग असते ती अटेंड करावी. आता PTCच्या उद्देशाबद्दल मी थोडं सांगेन. नवोदय विद्यालयाबद्दल सर्वांना माहिती आहे. तुम्ही नवोदय विद्यालय चांगलं आहे, चांगल्या सुविधा आहेत म्हणून आमच्यावर विश्वास टाकून तुमची मुलं आमच्याकडे दिलेली आहेत. नॉर्मली असं कधीही होत नाही. कुठलाही पालक तो काहीही असो, श्रीमंत असो, गरीब असो किंवा रिमोट प्लेसेसमधून असो, अभावामध्ये राहणारे असो, पण जेव्हा आपलं पोरगं दुसऱ्याच्या हवाली करतो तेव्हा आपण खूप विचार करतो की माझा मुलगा XYZ इन्स्टिट्यूशनमध्ये जातो आहे, शाळेत जातो आहे, तर तो तिथं काय घेईल, काय शिकेल. संस्थेवर, शिक्षकांवर विश्वास करून मुलं इथं टाकणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुलांचं सिलेक्शन झालं ही वेगळी गोष्ट आहे, पण मुलांना आमच्यावर एवढा विश्वास टाकून तुम्ही मुलं इथे नवोदयमध्ये टाकलेली आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आता जसा जसा वेळ काळ जातो आहे शिक्षणाचा जो अर्थ आहे तो सुद्धा बदलत आहे. आपण अगोदर जे स्किल आत्मसात करायचो आपल्या वेळेस किंवा आपल्यापेक्षा एक पिढी अगोदर, आता या सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. पण एक गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे शिक्षणाच्या बरोबर सोबत येणारी जीवनमूल्ये, ज्यांना आपण लाईफ स्किल म्हणतो. जीवनमूल्य शिकणं हे आता काळाची गरज झालेलं आहे. कारण टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत मुलं, सोशल मीडियामध्ये पारंगत मुलं, कम्प्युटर स्मार्टफोन्समध्ये पारंगत मुलं, फक्त हेच आपल्याला नको आहे. फक्त याचीच प्रगती आपल्याला नको आहे. पण त्याच्यासोबत ते तर आपल्याला पाहिजेच, कारण ती काळाची गरज आहे. पण या स्किल्स सोबत आपल्याला मुलांना जे 21व्या शतकातील स्किल्स आहेत, 21st सेंचुरी स्किल आपण त्याला म्हणू, कारण जसा वेळ बदलतो तशी आव्हाने सुद्धा बदलतात. शिक्षणाचा अर्थ सुद्धा बदलतो. 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी जो शिक्षणाचा अर्थ होता तो आता राहिलेला नाही. अभ्यासक्रम तेव्हा होता तो आता राहिलेला नाही. पण आता जे मी सांगितलं की शाश्वत आहे जीवनमूल्य, ती अगोदरही तेवढीच फंडामेंटल्स होती, शाश्वत होती आणि आता सुद्धा आहे. तुम्हाला आम्ही एक गोष्ट जरूर सांगू की ज्यावेळेस तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी आमच्या ताब्यात दिला, 5 बोटं आपली सारखी नसतात. मुलांमध्ये कोणी हुशार असेल, कोणी मीडियम असेल, कुणाला काही सब्जेक्ट्समध्ये त्रास असेल. नॉर्मली मॅथ्स, सायन्स मुलांचं थोडंसं आव्हानात्मक असतं आणि मुलं ज्या परिस्थितीतून आमच्याकडे येतात, नॉर्मली धडगावचा कॅचमेंट एरिया आहे, धडगाव किंवा मग तळोद्याचा काही भाग, शाद्याकडची मुलं, हे मुलं जेव्हा आमच्याकडे येतात, होऊ शकतं की ते हुशार असतात पण फंडामेंटल्स असतील त्याचे, काही वीक असतील, कमी जास्त प्रमाणात त्यांची अभ्यासात गती असेल, त्यावर आम्ही जरूर काम करतो. पण एक गोष्ट जी तुम्हाला आम्ही आश्वासित करू ती म्हणजे जेव्हा 12वी मधून मुलगा आमच्याकडून जाईल तेव्हा तो एक सुजाण नागरिक, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन, एक जबाबदार नागरिक म्हणून तो निघेल, एवढी दक्षता मात्र आम्ही जरूर घेतो. कारण नवोदय म्हणजे, नवोदयची स्थापना जेव्हा झाली
ती फक्त मुलांना ॲकॅडमिक एज्युकेशन मिळावं याच्यासाठी नव्हे. स्थापनेच्या वेळेस जे फाउंडिंग फादर्स होते नवोदयचे, त्यांना हे अपेक्षित होतं, कारण निवासी शाळा आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलाने सर्व जे जीवनमूल्य आहेत ते शिकली पाहिजेत. स्वयंशिस्त, ऑनेस्टी, इंटेग्रिटी आणि इतर जी जीवनात उपयुक्त अशी मूल्य आहेत ती मुलांनी शिकली पाहिजेत आणि ते शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कारण फक्त रोबोट तयार करणं 100 पैकी 100 मार्क्स आहेत, परंतु त्याला स्वयंशिस्त नाही, तो परिस्थितीच्या आव्हानांचा, चॅलेंजेसचा सामना करू शकत नाही. कारण आता बघा, काउन्सिलरची गरज पडते आहे. अगोदर जेव्हा बाबा शिकले असतील किंवा आपली पिढी शिकली असेल किंवा आपल्या अगोदरची पिढी शिकली असेल, तेव्हा काउन्सिलर नावाचा प्राणी नव्हता. काउन्सिलिंग काय आहे आपल्याला माहिती नव्हतं. काउन्सिलिंग करणारा वर्गातला शिक्षक आणि घरातले पालक किंवा ज्येष्ठ मंडळी. पण आता काउन्सिलिंगची गरज पडते आहे, कारण आपण मुलांना भावनिकदृष्ट्या अपंग बनवतो आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मुलांना स्वतःला आव्हान पेलण्यासाठी तयार न करता त्यांचं आव्हान पालक पेलतात की काय असं होतं. प्रायव्हेट स्कूलमध्ये तर अजून स्थिती खराब आहे. इव्हन होमवर्कसाठी मम्मीला अगोदर शिकावं लागतं आणि मग तो त्या मुलाला मम्मीला शिकवावं लागतं किंवा पॅरेंट्सला शिकवावं लागतं. अशी स्थिती नवोदयमध्ये नाही. आपण त्याची जरूरच ॲकॅडमिक काळजी घेतो, पण मोठं होताना जी ग्रोईंग अप स्टेज असते, कारण मुलांचे जे फॉर्मॅटिव्ह इयर्स आहेत त्यांची जडणघडणाचा जो महत्त्वाचा वेळ आहे तो आमच्या सोबत राहणार आहे. कारण 6वी ते 12वी हा सर्वात महत्त्वाचा मुलाचा काळ असतो. त्या काळातच त्याची खरी जडणघडण होते. त्या काळातच त्याला चांगलं आणि वाईट, जगाबद्दलची जाण, वातावरणाबद्दलची जाण, एन्व्हायरमेंटची जाण किंवा समाजाबद्दलची जाण त्याला निर्माण होते. आणि ही जाण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला फक्त साथ द्यायची आहे. मुलांना स्वतःची आव्हानं 5 मिनिट्स त्यांना पेलू द्यावी. आपण एक अँकर म्हणून, टीचरची सुद्धा व्याख्या आता बदललेली आहे. तुमच्यापैकी भरपूर टीचर्स असतील तर ट्रेनिंगमध्ये आपल्याला शिकवलं जातं की टीचर इज नॉट जस्ट अ टीचर नाऊ, ही इज अ फॅसिलिटेटर. टीचर हा सर्व काही करून मुलांना बिलकुल हातावर धरून जाणारा नको. त्याने ज्ञान हे फॅसिलिटेट करायला हवं. कारण मुलं ऑलरेडी ज्ञानी असतात. एज्युकेशन फिलॉसॉफी हे सांगते की मुलांजवळ ऑलरेडी ज्ञान असते. उलट शिक्षक जास्त इंटरफिअर करून त्यांच्या ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रोसेसमध्ये इंटरफिअर निर्माण करतात, अडथळा निर्माण करतात, विनाकारणचा हस्तक्षेप करून. कारण मुलं नॅचरली शिकतात. शिकण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये नॅचरली असते. आपल्याला ती फॅसिलिटेट करायची आहे. मार्क्स मिळवणं हा आपला उद्देश आहेच, कारण स्पर्धा खूप आहे बाहेर. त्याबद्दल तुम्ही आता स्वतः पॅरेंट जे नवीन 6वीचे पॅरेंट असतील किंवा 9वीचे पॅरेंट असतील आणि जे जुने पॅरेंट असतील त्यांना माहिती आहे की ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी नवोदय विद्यालय सज्ज असतं. कारण केंद्र सरकारची शाळा असल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी जी नेहमी येते त्याचं इम्प्लिमेंट करायचं काम नवोदय विद्यालय करते. म्हणून नवीनतम, नवी शिक्षण पद्धती असो किंवा टूल्स असो, हे सर्व नवोदय विद्यालय अगोदर आणते आणि मग नंतर बाकीच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये या गोष्टी येतात. आपण निश्चिंत राहावं की आपला मुलगा किंवा मुलगी हे सुरक्षित हातात आहेत. आम्ही ही काळजी घेऊ आणि घेतो की मुलाला ॲकॅडमिक एज्युकेशन सोबत त्याला जीवनमूल्यांचं शिक्षण मिळावं. ॲडजस्टमेंट कशी करावी हे आमच्या नवोदयचा मुलगा जो असतो तो 12वीपर्यंत अत्यंत चांगल्या परीने शिकतो. प्रत्येकाचे बॅकग्राऊंड असतं ते वेगवेगळं असतं आणि अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे मुलं जेव्हा सोबत राहतात तेव्हा त्यांना एक सवय होते की कशा प्रकारे इंटिग्रेशन त्यांनी करावं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही त्याच्या एक्सपर्ट आहोत.
एक्झॅक्ट पालकांनी फक्त एवढं करावं की आपल्यावर विश्वास ठेवावा. कारण नॉर्मली असं होतं की काही वेळेस गैरसमज निर्माण होतात. आपल्या अपेक्षा आणि विद्यालयाचे जे नियम असतात याच्यामध्ये तफावत निर्माण होते. तसं होऊ नये. विद्यालय भारत सरकारने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळते आणि त्या नियमास मुलं बांधले आहेत, टीचर्स बांधले आहेत, सपोर्टिंग स्टाफ त्याला बांधले आहेत आणि पॅरेंट्स सुद्धा बांधले आहेत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की वर्षाला नॉन सॅलरी एक्सपेंडिचर वर्षाला एका मुलावर आमचा अराउंड 1.5 लाख आहे. त्याच्यात टीचरची सॅलरी इन्क्लूड नाही. हा नॉन सॅलरी बजेट आहे, एका मुलावर खर्च होणार आणि जे मुलासाठी दिलं जातं ते तुम्ही स्मार्टफोन वापरता, गुगलवर तुम्ही सर्च करा सीबीएसई रिझल्ट टॉपर इन्स्टिट्यूशन, तुम्हाला डोंगरे विद्यालय नंबर 1 वर येईल. आपण मागच्या 10 वर्षापासून पूर्ण भारतामध्ये सीबीएसई अफिलिएटेड स्कूल्स या रिझल्ट मध्ये नंबर 1 आहोत आणि हे स्थान मागच्या 10-15 वर्षापासून आपण काढत ठेवलेलं आहे. आणि याचं सर्व श्रेय मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना जातं. त्या सुद्धा जे बाहेर ट्युशन देणारे आहेत, जिथे मुलं ट्युशन लाखो रुपये ट्युशन करतात असे संस्था आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपला ग्रामीण बॅकग्राऊंडवरून येणारे 75% स्टुडंट्स आपले ग्रामीण बॅकग्राऊंडचे आहेत. अशांना आपण त्यांचे स्किल डेव्हलप करून चांगला रिझल्ट आणतो याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. पालकांकडून आम्हाला अपेक्षा आहे की जे टीचर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही काय संपर्कात आहात. कारण नवोदयचा टीचर हा तुमच्या टीचर्स आहेत. तुमची ड्युटी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि 3 वाजता संपेल किंवा दुपारी 10 ला सुरू होईल 5 वाजता संपेल. पण नवोदयचा टीचर हा 24 आवर बाकी आहे, 24 तास. आणि आश्चर्याची गोष्ट असं की महाराष्ट्रातल्या आश्रम शाळांमध्ये वाढत आहे, वसतिगृह अधीक्षक आहे. पण भारत सरकारने नवोदयमध्ये वाढ दिलेले नाही, वसतिगृह अधीक्षक दिलेला नाही. सर्वे समाज आहे जे शिकवण्यापासून मुलाने खाल्ले किंवा नाही, मुलाचं स्वास्थ्य कसं आहे किंवा इतर सर्व त्याचे जे टोटल बेनिफिट आहे याची जबाबदारी शिक्षकाला लागते. त्यामुळे नवोदयाचं शिक्षण 5 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत कामावर असतं आणि रात्री 10 नंतर मुलाची तब्येत काही झालं तरी त्याला पळावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की नवोदयमध्ये काम केलं तरी तुम्ही जे बघत असाल त्यांना आपल्याला ट्रेन करतो आहोत. नवोदयामध्ये काम केलं तो कुठेही काम करतो. तर आमची विनंती राहील की आपण जेव्हा बस वाचताची किंवा टीचरशी इंटरॅक्शन करा तेव्हा आपण त्याच्या कामाचा जो लोड आहे तो सुद्धा विचारात घ्या की नवोदयचा टीचर 5 वाजेपासून जागा आहे आणि तो 10 वाजेपर्यंत रात्री शेवटी त्याची मिटिंग 9:30-10 वाजता असते आणि त्याच्यानंतर काय झालं 5 ते 12 वाजता फोन कामावर लावतात. तर ही जाण पालकांना असावी. नवोदयच्या टीचरची मेहनत आहे आणि ही मेहनत इतकेच होते. ज्यांचे मुलं आता 6वीला आलेले आहेत त्यांनी 1 वर्षामध्ये आपल्या मुलांचं ऑब्झर्वेशन करा, त्याचं इव्हॅल्युएशन करा. तुम्हाला स्टाईल डिफरन्स दिसेल, खूप मोठा फरक तुम्हाला दिसेल की माझा मुलगा 1 वर्षामध्ये इतका स्ट्रिक्ट झाला. याचं श्रेय विद्यालयाचा पूर्ण स्टाफ आहे त्याला आहे. 24 आवर टीचर्स तर आहेतच, पण इतर जो सपोर्टिंग स्टाफ आहे त्याच्या इलेक्ट्रिशियन असो, स्टाफ असो, मेसचे वर्कर असो. मेस वर्कर आमचा 4 वाजता उठतो कारण मुलाला 8 वाजता ब्रेकफास्ट द्यायचा आहे. घरामध्ये आपली 2 मुलं असते तरी आई 10 मिनिट लेट करते, कधी कधी 5 मिनिट लेट होतं आईला ब्रेकफास्ट करायला. पण आमचा ब्रेकफास्ट 9 वाजून 10 मिनिटांनी तयार असतो. नसेल तर त्याची जबाबदारी काय होते, तसं तर होतच नाही. मुलं वेळ झाली की ब्रेकफास्ट तयार असतो आणि 500 मुलांना आम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स या सर्व गोष्टी वेळेवर 1 मिनिट
सुद्धा नीट इकडे तिकडे होत नाही. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की 2 मुलं घरामध्ये आपल्याला सांभाळायला मुश्किल असते. आपल्याकडे 6वी पासून जे फॉर्मॅटिव्ह इयर्स मध्ये आहे तर ती ऍडोलेशन एज मध्ये आलेले नाही आणि जे मोठे झालेले आहेत 12वीची मुलं मुली अशी मुलं मुली आम्ही सांभाळतो. मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जे पालक जेव्हा आमच्याकडे बघतात तर आम्ही पालकांचं कौतुक करतो की एवढी मोठी मुलं तुम्ही आमच्याकडे विश्वासाने दिलेली आहे. भरपूर वेळेस असं होतं की नवोदयचा टीचर त्याची जी ड्युटी असते त्याला जी डेसिग्नेटेड ड्युटी आहे ती ड्युटी सोडून ही कोर्स बियॉन्ड ड्युटीच्या पलीकडे जाऊन त्याला काम करावं लागतं. म्हणून जेव्हा आपण टीचर्सची इंटरॅक्शन कराल तर या गोष्टीची जाण आपल्याला असणं आवश्यक आहे. आम्ही अपेक्षा करतो की या गोष्टी आपण जरूर ध्यानात ठेवाव्या. भरपूर असे पालक आहेत आमचे की जे विद्यालय प्रशासनाला खूप चांगली मदत करतात. कारण बघा काही गोष्टी असतात की ज्याच्यासाठी आम्हाला बाहेरून मदत घ्यावी लागते. कारण निवासी शाळा असल्यामुळे सर्व आम्ही करू शकत नाही. काहीतरी जायसाठी आम्हाला बाहेर करावी लागते. तर पालकांना ही विनंती राहील की तुम्ही ज्या क्षेत्रातले असाल, तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल, तुम्ही हेल्थ सेक्टरमध्ये असाल किंवा तुम्ही बँकिंगचे सेक्टरमध्ये असाल, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये जर आमच्या मुलांना काही तुमच्याकडे देण्यासारखं असेल तर तुम्ही जरूर प्राचार्य साहेबांना भेटा. आम्ही त्या प्रकारचे सेमिनार आयोजित करतो, त्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करतो आणि भरपूर असे आमचे पालक आहेत, चांगले पालक की जे त्यांचा वेळ देऊन त्यांची नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल ते सांभाळून ते नवोदयसाठी. कारण माझा मुलगा शिकतो आहे असं नव्हे तर ग्रेटर ऑफ ह्युमॅनिटी एक सर्वांचं भलं मुलांना काहीतरी नवीन नॉलेज मिळेल अशासाठी जर तुमचं पाठ्यपुस्तक होत असेल तर ते निश्चितच साधणार आहे. नॉर्मलाइज फंड्स पीटीसी कडनं कधी लागत नाही. आमच्याकडे जो फंड्स आहे तो इनकम असतो आणि आम्ही पण डेव्हलपमेंटला लावतो. पण जे स्किल्स आहेत जे स्किल्स मुलांना द्यायला पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल देतो की मुलांना आम्ही मागच्या वर्षी एप्रिलमध्ये कुंभार कसं मडकं बनवतो, चाक कसं फिरतं, कशा प्रकारे मातीला आकार दिला जातो त्याच्यासाठी आम्ही 3 दिवस कार्यशाळा आयोजित केली. तर मध्ये सर्व मुलांना दाखवलं की कशा प्रकारे मातीची भाजी बनतात किंवा पेंट बनतात. तर अशा गोष्टी ज्या किंवा तुमच्यामध्ये कोणी टीचर असेल किंवा काउन्सिलर असेल किंवा करिअर गायडन्स करणारा असेल तर असे लोक त्याने जरूर पुढे यावं. काही लोक बँकिंग सेक्टरमध्ये आहेत, पर्टिक्युलरली मला बँकिंग सेक्टरबद्दल सांगायचं आहे. काही इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये आहेत. मुलांना पुस्तकी ज्ञान असतं पण पैशाचं ज्ञान नसतं. तर असे पालक सुद्धा की जे फायनान्स सेक्टरशी संबंधित आहेत ते मुलांचं ओरिएंटेशन करू शकतात. कारण मुलांना आज काळाची गरज आहे की पैशाचं महत्व किंवा जमा खर्चाचं महत्व मुलांना कळायला हवं. तर या सर्व गोष्टींसाठी जे पीटीसी मेंबर्स आहेत त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. पीटीसी मेंबर्स पीटीसीची कमिटीबल असतात आणि सर्व जे निर्णय आहेत ते प्रिन्सिपलच्या अधीन असतात. पीटीसी मेंबर्स ज्या सजेशन्स असतात त्या सजेशन्स कारण ते पालकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. तर तुम्हाला ज्या समस्या असतील सजेस्टिव्ह रूपामध्ये तुम्ही पीटीसी मेंबर्स पर्यंत आणू शकता. आपला दोघांचा आवडतो कारण त्रिकोणाच्या मध्यभागी विद्यार्थी आहे, एका बाजूला शिक्षक आणि पालक आहे. तर आपल्या दोघांचं हे कर्तव्य आहे की मुलाला बेस्ट मिळावं आणि त्याची प्रगती व्हावी. फक्त शैक्षणिक नव्हे तर त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा हेच आपण ध्येय आहे. तर या ध्येयासाठी आपण तत्पर करूया सर्वजण. सूचना कॉम्प्लेक्स स्वरूपात असाव्या, सजेस्टिव्ह स्वरूपात असाव्या की जेणेकरून विद्यार्थी त्याच्यावर एक प्रॅक्टिकल डिसिजन घेऊ शकेल, एक व्यावहारिक निर्णय त्याच्यावर घेऊ शकेल. कारण भरपूर वेळेस काही समस्या या टेम्पररी स्वरूपाच्या असतात की ज्या लगेच काही वेळात काही दिवसात त्याचं निराकरण होतं. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे क्लास होता, एक क्लास आम्हाला कमी होता. आता ही गोष्ट अशी आहे की प्राचार्याच्या हाताने नाही किंवा स्टाफच्या हातात नाही की एक क्लास बांधावा. कारण बांधकाम करणं हे पूर्ण
मंत्रालयाच्या हातात आहे किंवा वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात आहे. पण त्याचा निर्णय आम्ही काढला आणि एक टेम्पररी क्लास आम्ही तयार केला. त्याचं सामान करून एक नवीन क्लास आम्ही निर्माण केला. तर या अशा प्रकारच्या ज्या समस्या असतात, ज्या समस्या आमच्या हातात आहेत, ज्यांचं आम्ही निराकरण करू शकतो. आता टीचरची अपॉइंटमेंट आहे. टीचर्स अपॉइंटमेंट आमच्या हातात नसते, वरून टीचर्स येतात, आम्ही मागणी करू शकतो. तर अशा प्रकारच्या समस्या ज्या आम्ही ह्या लेवलला सॉल्व्ह करू शकतो किंवा वरती समजा आम्हाला त्याचा पाठपुरावा करायचा असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघता इथं पडकी बिल्डिंग आहे, तर त्या पडक्या बिल्डिंगसाठी बस्ते सरांनी मागच्या 2 वर्षापासून त्याचा पाठपुरावा केला आणि आता आपल्याला जस्ट अप्रूव्ह आलेला आहे की ती पडकी बिल्डिंग आहे ती काढून तिथं एक 400 मीटरचा किंवा 200 मीटरचा ट्रॅक बनेल अशा प्रकारचा प्रपोजल आहे. अजून काही भरपूर सुधारणा आता झालेल्या आहेत, त्याच्या बाबतीत प्राचार्य साहेब बोलतीलच. पण शेवटी मी पालकांचा आभार मानतो आणि अपेक्षा करतो की मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही सदैव तत्पर राहाल. समस्यांचे निराकरण सर्व मिळून आपण करूया आणि विद्यार्थ्यांचं हित कशा वेळेस साधलं जाईल या बाबतीत किंवा हा विचार आपण अगोदर करूया इतर विचारापेक्षा. थँक्यू. धन्यवाद सर. यंदा ते शिक्षक सर यांना या ठिकाणी मंचावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. शिक्षक बंधू भगिनी, पालक बंधू भगिनी, शाळेच्या रुटीनबद्दल शाळेच्या PM पाटील सरांनी आपल्याला भरपूर सांगितलं. मी फक्त जे आमचे माजी विद्यार्थी आहेत, ॲल्युमिनी आहेत, इथं येतात कम टू लर्न गो टू सर. ते आल्यानंतर त्यांनी आपण काय डिपॉझिट केलेलं आहे, त्याची काय गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यावर ते काय व्याज देतात याबद्दल थोडं 2 शब्द बोलणार आहे, कारण वेळ भरपूर झालेला आहे. तसं पाहायला गेलं, आपला आलो पूर्वीचा धुळे जिल्हा होता, नंतर नंदुरबार जिल्हा वेगळा झाला. महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की त्या ठिकाणी 2 नवोदय विद्यालय. आणि पूर्वीचा जर विचार केला, कारण हे विद्यालय नंदुरबार जिल्हा होण्याच्या आधी धुळे जिल्ह्यात होतं. जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकोट जिल्हा धुळे होता. म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्याला, पूर्वीचा धुळे जिल्हा मिळून आता धरून आपल्याला 3 नवोदय. ही महाराष्ट्राची एकमेव असा जिल्हा आहे की या जिल्ह्यात 2 नवोदय विद्यालय. हे अगदी आपल्यासाठी अभिमानास्पद बात आहे. म्हणजे 8/24 दरवर्षी 240 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे होत असतं. आता जे विद्यार्थी या ठिकाणाहून पासआउट होऊन जातात, मग जेव्हा ते येत असतात तेव्हा वाटलं की हे नाही ते नाही, कारण कुणीवा ह्या होत असतं. आपल्या घरात 4 पाहुणे आले तरी आपली तारांबळ होते, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मग आपण या विद्यालयाचं काही देणं आहे, या विद्यालयाने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, त्याची परतफेड ते करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरण सांगायचं भरपूर आहे. माझी विद्यार्थीचा जेव्हा मेळावा होतो त्याच्यानंतर या ठिकाणी मेडिकल हेल्थ चेकअप, मेडिकलचा कॅम्प, प्रत्येक जे आजार आहेत, प्रत्येक जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते डॉक्टर येतात आणि फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांची चेकिंग करतात. ज्यांना काही लागलं औषध उपचार ते सुद्धा ते अरेंज करतात. नंतर डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या बॅचचे स्पेशल ॲल्युमिनी मीट या ठिकाणी झालं होतं. त्यावेळेस त्यांनी आपल्या शाळेसाठी 51,000 रुपये दिले होते आणि ते 51,000 रुपये 2 डीप फ्रीजर हे मेसमध्ये बसवले होते. आणि सगळ्यात आधी जेव्हा ॲल्युमिनी मीट झालं होतं, जेव्हा हे ॲक्वा वगैरे नव्हतं, तेव्हा ज्ञानेश्वर पाटील यांच्या बॅचने आपल्याला वॉटर प्युरिफायर दिलं होतं. आणि भारुड सरांनी जेव्हा ते कलेक्टर असताना त्यांचा CSR फंड होता, त्या फंडातून प्रत्येक हॉस्टेलला सोलर वॉटर हीटर इन्स्टॉल केले. जवळजवळ 10 ते 12 सोलर वॉटर हीटर त्यांनी दिलेलं होतं. आणि रिसेंटली आपल्या विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी मुकेश बोरसे हे कामगार कार्यालयात क्लासचे ऑफिसर म्हणून आहेत त्यांनी, आणि आता त्यांच्या मुलाचं ॲडमिशन झालं आहे, ते सुद्धा आमच्याच विद्यालयाचे विद्यार्थी होते.
सुभाष पावरा यांनी शाळेला प्रिंटर दिलेले आहे. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो की सुभाष पावराला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करावा. सुभाष पावरा. पर या विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या विद्यालयासाठी नाही, जे विद्यार्थी या विद्यालयात शिकून गेले असे विद्यार्थी काही नंदुरबारलाच नाही की ते रोटरी क्लबचे अध्यक्ष, सायन्स क्लबचे अध्यक्ष यांनी आता रिसेंटली परवा जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी नंदुरबार 2 या ठिकाणी वृक्षारोपणाचा मोठा कॅम्प घेतला. आपल्या इथे पाहतात ते वृक्षारोपणासाठी सरांची खूप मदत सरांच्या मार्गदर्शनाने होत आहे आणि माझे विद्यार्थी अजूनही इच्छुक आहेत इथेही वृक्षारोपण करायचं आहे. तर अशा अनेक काही गोष्टी आहेत की ते इथं असताना त्यांनी जे फेस केलेले ते आपल्या लहान भावांना फेस करता येईल म्हणून ते या गोष्टीचा प्रयत्न करतात. मी आता अधिक वेळ न घेता एवढे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Respected principal sir, parents and teachers, good afternoon to everybody. Today we are gathered here for parents teacher meet, and from Dhadgaon Tahsil, our school has decided to take the representative of Aryan Parmar, and his father's name is Harishchandra Parmar. So I invite him on the stage and request respected principal sir to felicitate him. Sir. Now I request Harishchandra ji to speak few words. Sir, please welcome. धन्यवाद. माझा पाल्य आर्यन हरिश्चंद्र परमार हा 6वी इयत्तेत इथं प्रथम ॲडमिशन झालं त्याचं आणि पालक प्रतिनिधी म्हणून माझी निवड केल्याबद्दल आपल्या जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा यांचं मी धन्यवाद करतो. तसेच सर हे माझं सेकंड पॅरेंट मीट्स आहे. प्रथम ॲडमिशन घ्यायला त्यावेळेस मस्के सरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि आता हे सेकंड पॅरेंट मीट्समध्ये दुसरा विषय असा निघाला, पाटील सरांनी एक गायडन्स दिलं होतं की काही पालकांच्या याच्यामध्ये काही टॅलेंट असेल तर अवश्य आम्हाला संधी द्या, आम्ही तुमच्यासाठी सेमिनार वगैरे अरेंज करू शकतो. सर माझं शिक्षण MTech कम्प्युटर सायन्स आणि PhD पण चालू आहे माझी. तर माझ्याकडनं जे सायबर सिक्युरिटी आता सरांनी लास्ट याच्यामध्ये पॅरेंट्स मीटमध्ये सांगितलं होतं की आमच्या इथं रोबोटिक्स लॅब पण तयार होणार आहे, त्याचंही सामान आलेलं आहे. तर असे जे रोबोटिक्सचे आहेत काही माझ्याकडं वर्कशॉप केलेले आहे, मी ते स्वतः अरेंज केलेले आहे. मीही टीचर म्हणून होतो, आता रिझाईन केलं. 20 वर्ष सर्व्हिस केली इंजिनिअरिंग कॉलेजला आणि येवला कॉलेज झालं, नाशिकचे कॉलेज झाले, पुण्याचे कॉलेज झाले, तिथं स्वतः वर्कशॉप घेतलेले आहेत. सायबर सिक्युरिटीचे वर्कशॉप घेतलेले आहेत, अँड्रॉइड प्रोग्रामिंगचे घेतलेले आहेत, रोबोटिक्सचे घेतलेले आहेत. म्हणजे आम्हाला पेएबल वर्कशॉप म्हणजे त्यावेळेस केलेलं. पण आता माझाच विद्यार्थी या स्कूलमध्ये शिकतो आहे तर अवश्य मी आश्वासन देतो की तुम्हाला की महिन्यातून एकदा तरी मी इथं सेमिनार किंवा एखादा वर्कशॉप घ्यायला नक्कीच येईल आणि गायडन्स करण्यात. थँक्यू. Thank you, sir. So we have got a step of highly educated parents representative from Dhadgaon. Now I request respected principal sir. मॅडमला सर्व ओळखत असतील. मॅडम स्टाफ नर्स आहे अश्वती मॅडम आणि मॅडमची 24 आवर ड्युटी आहे. मॅडम केरला त्यांचं नेटिव्ह स्टेट आहे. मॅडमला मला वाटतं 2 वर्ष झाले आता आणि अत्यंत तत्पर मुलांच्या सेवेमध्ये. थँक्यू मॅडम. मॅडम स्वाती PGT फिजिक्स म्हणून मॅडमने आता जॉईन केलं. त्रिवेणी मॅडम PGT केमिस्ट्री आहे आणि मॅडमने जस्ट आता जॉईन केलेलं आहे. मॅडम रागिनी जोशी TGT इंग्लिश म्हणून मॅडमने आता जस्ट जॉईन केलं. आकांक्षा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे बायोलॉजीची, जस्ट आता 2 महिन्यापूर्वी जॉईन केलं. अतुल सिंग PGT मॅथमॅटिक्स, त्यांनी आता जस्ट 6 मंथ झाले जॉईन केलं. सर कांबळे सर 6 महिने हो गए, 1 साल. हाँ
1 साल हो गया सर को, लेकिन लग नहीं रहा है हमें. हाँ सर, कांबळे सर सरांनी आता जॉईन केलेला आहे. सर खूप अनुभवी रिटायर्ड नवोदयचे टीचर आहेत आणि सर सेवेमध्ये आलेले आहेत. सरांना विद्यालय नवोदय विद्यालय समितीने सरांचं स्किल पाहून सरांना परत रिअपॉइंटमेंट दिलेली आहे. तर त्यांचा जो वास्ट एक्सपिरियन्स आहे त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होतो आहे. प्रियंका आमची फिजिकल एज्युकेशन टीचर, हे दुसरं वर्ष आहे प्रियंकाला. कमलेश मीना राजस्थानचे आहेत, TGT हिंदी, त्यांनी मागच्या वर्षी जॉईन केलं. मोनू सर हरियाणाचे आहेत, TGT मॅथमॅटिक्स, आपली ओळख आहे. प्रभात सर TGT SST, त्यांना अराउंड 1 इयर झाले. देवरे सर इथले फाउंडिंग फादर आहेत, सर्वजण ओळखतात, इथे बाहेर सर्वीकडे. पाटील सर लायब्ररीत आहेत, विकास पाटील सर. तर लायब्ररीचं अत्यंत नाव आपल्या विद्यालयाचं पुणे रिजनमध्ये सर्वात चांगली लायब्ररी म्हणून आपलं नाव आहे आणि त्याचे श्रेय विकास पाटलांना जातं. त्यांनी ई-ग्रंथालय डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे आता पुस्तक इश्यू झालं की मला लगेच मेसेज येतो की माझ्या गावात पुस्तक इश्यू झालं. प्रत्येकाला बारकोड आहे पुस्तकाला, म्हणजे त्यांना बसून कॉम्प्युटरवर समजतं की कुठलं पुस्तक कुठं आहे आणि कुठल्या मुलाला दिलेलं आहे. तर त्यांना वेगवेगळ्या लायब्ररीजमध्ये सुद्धा ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. ती आपल्याकडे अभिमानाची बाब आहे. तुम्ही सुद्धा वेळ मिळाला तर लायब्ररीला जरूर व्हिजिट द्या आणि तुम्हाला त्यांनी केलेलं काम जरूर दिसेल. सरांनी आता माने सर त्यांनी इथं आता जस्ट एक 8 दिवस झाले त्यांनी जॉईन केलं. 8 टीचर आहेत सर. सर रोहित सर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहेत हिंदीचे. कुलकर्णी सरांना आपण सर्व ओळखतात, TGT इंग्लिश आहेत. आणि लोहार सर TGT मराठी आहेत. अजून बाकी जे रजेवर असतील, डोंगरे सर तर आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी, कारण मागच्या वर्षी जी पॅरेंटची कंप्लेंट होती की टीचर्स नव्हते, तर त्याची दखल, कारण त्याच्या बाबतीत आम्ही जवळजवळ 50 लेटर लिहिले असतील भस्के साहेबांनी, आणि त्याची दखल घेऊन समितीने यावर्षी सुट्यांमध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट करून टीचर ॲट द बिगिनिंग ऑफ द अकॅडमिक सेशन दिलेले आहेत. म्हणून आता तुम्ही निश्चित असा कुठलाही विषय आता असा नाही की ज्या विषयाचे शिक्षक आपल्याला अवेलेबल नाही. त्याच्यामुळे सर्व जो टीचिंग स्टाफ आहे तो पूर्ण झालेला आहे. थँक्यू. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित माझे सहकारी, सर्व स्नेही पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्र, आज ही जी काही मीटिंग अगदी नवीन वर्ष ऑलरेडी सुरू झालेलं आहे, पण जी काही रेग्युलर मीटिंग होणे आवश्यक, जो सुसंवाद होत आहे त्या दृष्टीनं ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात. तुमच्या सर्वांचं मी सर्वप्रथम आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आशा करतो की तुमचा सहभाग येणाऱ्या वर्षामध्ये सर्वच गतिविधीमध्ये असेल आणि तो सकारात्मक आणि क्रियाशील असेल. पाटील सरांनी ऑलरेडी PTC जी कमिटी असते त्या कमिटीचा काय उद्देश आहे आणि मग आपण पालक शिक्षक दोघे जर एकत्र असतील तर आपल्याला खूप चांगले कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी दिला आहे. अपेक्षा करतोय की तसं होईल. काही वर्षांपासून हा प्रयत्न आहे. विद्यालयामध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतात, तर त्यापैकी ही सगळ्यात महत्त्वाची कमिटी आहे आणि यामध्ये तुमचे पालकप्रतिनिधी म्हणून जे कोणी येतात, थोडा एवढा जो काही सहभाग आहे राहिला नाही, ज्यामुळे खूप साऱ्या ज्या काही गतिविधी शाळेमध्ये राबवल्या जातात त्याची माहितीही होत नाही.
आता तुमचा सहभाग चांगला नाही किंवा कमी आहे म्हणून शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कमी झाल्या असं बिलकुल नाही. पण जर का तुमचा सहभाग चांगला असेल, क्रियाशील असाल तर निश्चितच आणखी त्याला गती देता येऊ शकते. आणि महत्त्वाचा भाग हा असतो की जेव्हा तुम्ही जेवढे क्रियाशील आणि सकारात्मक असाल तेवढं विद्यार्थ्यांमध्येही जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये सहभाग घेण्याची मानसिकता तेवढीच तीव्र राहते. म्हणून मी सर्व पालकांना विनंती करेन की जिथे कुठे तुम्हाला तुमच्या मार्फत जे देणं योग्य आहे असं वाटतं, आमच्यापैकी जे कुणीही शिक्षक असतील त्यांना संपर्क साधा. जर का कुणी तुम्हाला शिक्षकाने प्रतिसाद नाही दिला किंवा सांगूनही काही झालं नाही असं वाटत असेल की मी आहे, माझ्यापर्यंत या, आपण तुमच्याकडल्या ज्या काही सुप्त कल्पना असतील, जे चांगले कार्यक्रम असतील ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबूया. आणि या चालू वर्षामध्ये खूप काही कार्यक्रम आम्ही ऑलरेडी आखलेले आहेत, तर त्यामध्ये तुमचा सहभाग चांगला जर राहिला तर निश्चितच तुम्हालाही माहिती होईल. विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह आवश्यक असतो तो उत्साही मेंटेन करता येईल आणि खूप काही करता येईल असं मला वाटतं. यावर्षी खास करून आपल्या शाळेमध्ये ज्या काही गतिविधी ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं स्पोर्ट्स मीट आपल्याकडे समितीमार्फत चेस या खेळाचा क्लस्टर लेवल मीट आयोजित करण्यात आलं. राईट, ज्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी 12 विद्यार्थी, कारण त्याचं प्रपोर्शन ठरलेलं आहे 6 मुली आणि 6 मुलं. या पद्धतीनं 6 मुलं आणि 6 मुलांची निवड झाली. ते अहमदाबादला गेले आणि त्या 12 पैकी 8 मुलं जे आहेत, मुली आणि मुलं मिळून ते नॅशनलसाठी सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर हे निश्चितच आनंदाची बाब आहे. राईट, ते उद्याला येतील वापस आणि मग नॅशनल जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. असेच आपले काही विद्यार्थी TT साठी गेले होते, त्यापैकी तन्मय पाटील नावाचा आपला विद्यार्थी, ठीक आहे, तो नॅशनलसाठी सिलेक्ट झालेला आहे. तोही उद्या परत येईल. त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तुम्ही टाळ्या वाजवून करा अशी अपेक्षा करतो. काही मुलं खो खोमध्ये गेले, बॅडमिंटनसाठी गेले. राईट, त्यामध्ये सिलेक्शन नाही झालेलं पण त्याने खूप चांगला खेळ केला, तर त्यांचे हार्दिक अभिनंदन. महत्वाची गोष्ट की पाटील सरांनी जे काही सांगितलं की आपल्याकडे गेल्या 30 वर्षापासून 1-2 इश्यू पेंडिंग होते रिलेटेड विथ इन्फ्रास्ट्रक्चर, बॉईज डॉर्मेटरी, वॉर्डन क्वार्टर्स आणि स्कूल बिल्डिंग. आपली जी काही स्कूल बिल्डिंग आहे ही स्कूल बिल्डिंग असे कुठल्याच नवोदयमध्ये नाही, हा पॅटर्नच नाही. हे केवळ एक प्रकारे ॲडजस्टमेंट होती. राईट, पण आता नवीन बिल्डिंग ज्यामध्ये 18 क्लासरूम आहे, सँक्शन झालेले आहेत. ठीक आहे, त्याचा फंड ऑलरेडी जी एजन्सी आहे CPWD त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यांची जी काही टीम आहे ती टीम येऊन जो काही प्लॅन आहे, डिझाईन आहे, आपल्याला हँडओव्हर करून दिलेली आहे. आणि आता त्याची प्रोसेस जी काही टेंडर प्रोसेस आहे त्या फेजमध्ये हे प्रकरण आहे. साथ आपल्याकडे पुन्हा तुम्ही पाहत असाल की काही स्टाफची कमी होते. त्याचं कारण हे होतं की आपल्याकडे जवळपास 16 स्टाफ क्वार्टरची कमी होती. ठीक आहे, आजही बरेचसे आमचे स्टाफ ॲडजस्टमेंट करून राहतात, दोघं तिघं स्टाफ एकत्र राहतात. पण त्याचाही पाठपुरावा आम्ही गेल्या 2 वर्षापासून करत होतो आणि ते 16 क्वार्टर्स सँक्शन झालेले आहेत आणि ते सुद्धा टेंडर प्रोसेसला आहेत.
लवकरच याचं बांधकाम सुरू होणार आहे. दुसरं, तुम्ही पाहत असाल की कॅम्पसमध्ये बऱ्याच ठिकाणी रिनोव्हेशनचं वर्क सुरू आहे. ठीक आहे, खास करून आपले ज्या सिनियर मुली आहेत तर त्याला जी काही डिफेन्स वॉल आहे, बाउंड्री वॉल आहे नव्हती, तर ते काम ऑलमोस्ट फायनल फेजमध्ये आहे. दुसरं, जे ज्युनियर बॉईज आहेत, जुनं बांधकाम होतं, टॉयलेट बाथरूम अगदी चांगल्या स्थितीमध्ये नव्हतं, साफसफाई करून ही कित्येक महिन्यापासून कदाचित सफाई झालेली नाही असं काही पालकांचं म्हणणं होतं अतिहास. पण ते काम आता केवळ सफाईवरती न वाढवता त्याचं रिनोव्हेशन चालू आहे आणि ते सुद्धा फायनल फेजमध्ये आहे. कदाचित 8 दिवसामध्ये ते आपल्याला हँडओव्हर होईल. थोडेसा ज्युनियर बॉईज दोन्ही मेस ज्या आहेत त्याचं सिपेजचा प्रॉब्लेम होता, तर ते सिपेजचंही म्हणजे छत जे आहे लीक होत होता, तर ते सुद्धा काम फायनल फेजमध्ये आहे आणि तेही कंप्लीट होईल. साथ साथ ज्युनियर बॉईजसाठी संख्या ज्यादा आहे, प्रमाणात टॉयलेट आणि बाथरूमची कमी होती, तर ते सुद्धा काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे, त्याला वेळ आहे. ओके, त्यासोबत त्यांना लागणारे जे काही सेप्टिक टँक्स आहेत, 2 सेप्टिक टँक सँक्शन झालेले आहेत आणि ते काम पेंडिंग आहे. जशा आपले टॉयलेट बाथरूम कंप्लीट होतील त्याच्यानंतर त्याचं काम सुरू होईल. ओके, बाहेर आपण पाहत असाल की आपलं ग्राउंड आहे, ठीक आहे, पण तिथे मुलं खेळण्यासाठी थोडं सुरक्षित नव्हतं. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्याचाही पाठपुरावा गेल्या 2-2.5 वर्षापासून करतो आणि ते काम ऑलमोस्ट फायनल फेजमध्ये आहे. राईट, त्यासोबतच कदाचित तुम्हाला गेल्या वर्षी मी माहिती दिली होती किंवा मुलं आता जर का ग्राउंडवरती जातील तर इथून हलवून न जाता, कारण रोड कॅम्पस आणि ग्राउंड दोन्हीच्या मधून जो पब्लिक रोड आहे पास होतो आणि ते थोडा सेफ्टीसाठी असुरक्षित आहे. लक्षात घेऊन एक आपण FOB फुट ओव्हर ब्रिज, ठीक आहे, ज्याचा प्लान आहे आणि तेही काम येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये सुरू होईल. ऑलरेडी सँक्शन आहे, याचा पैसाही CPWDला देण्यात आलेला आहे. राईट, पण बाकीचे कामं चालू आहेत. प्रायोरिटीनं ज्याला प्रायोरिटी आम्ही सांगितली ते काम ऑलरेडी सुरू झाले आहे, पण तिथे फुट ओव्हर ब्रिजही होणार आहे. ठीक आहे, हे झाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत. बाकी ज्या काही अकॅडमिकच्या गोष्टी आहेत, या अकॅडमिकच्या गोष्टी ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. गेल्या वर्षीचा जरूर आमच्याकडे टीचरची कमतरता होती, कॉन्ट्रॅक्ट टीचर्स होते, राईट, बऱ्याचशा अडचणी होत्या. त्याच्याशिवायही जे टीचर उपलब्ध केले है ना, सिलेबस कधी आम्ही मागे पडू दिला नाही किंवा विद्यार्थ्यांना अडचण होईल असं होऊ दिलं नाही. बाहेरचे टीचर बोलवले, ठीक आहे, नवोदयमधले एक्सपिरियन्स टीचर बोलवले, इव्हन नंदुरबारमधून काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणारे चांगले टीचर्स त्यांना बोलवलं, सिलेबस कंप्लीट केला. इव्हन इथून जामियामधून, जे जामियालाही कॉलेज आहे तिथूनही टीचर बोलवले. साथ साथ आमचे जे मॅथ्सचे टीचर आहेत जे गेल्या वर्षी जॉईनिंग झाली, नवीन होते, पण ते तुमच्या माहितीस्तव सर्वांना माहिती नसेल कि ABS अतुल बहादुर सिंह सर जी थोड़ा करावे, ये हमारे मैथ्स के टीचर है, PGT मैथ्स है, लेकिन इनका जो डिग्री है IIT दिल्ली से है. ओके, और इन्होंने केवल अपना सब्जेक्ट ही नहीं पढ़ाया बल्कि फिजिक्स भी पढ़ाया है ना. ऑलमोस्ट आधे से ज्यादा चैप्टर इन्होंने पढ़ाए हैं, जिसके चलते है ना हमें और बच्चों को भी डर लग रहा था कि कहीं 100% रिजल्ट भी लगेगा या नहीं, लेकिन 80% एंड अबाउट सब्जेक्ट एवरेज फिजिक्स का आ गया है, वो पहली बार है. ठीक है, जो कि आधे साल के बाद इन्होंने पढ़ाना शुरू कर दिया. फिर भी फिजिक्स जो इनका सब्जेक्ट नहीं है, ही इज अपॉइंटेड एज अ PGT मैथ्स, लेकिन फिजिक्स पढ़ाकर उन्होंने अच्छा रिजल्ट दिया. इसलिए सभी फिर से एक बार इनका ताली बजाकर हार्दिक स्वागत करिए. ठीक है, दूसरी और इम्पोर्टेंट बात जो उनके सब्जेक्ट की है,
वो जो हमारा पुणे रीजन है, पुणे रीजन में 73 डिस्ट्रिक्ट है, 73 जिले हैं, उसमें से सबसे टॉप यानी 90% एंड अबव सब्जेक्ट कवरेज है, जो कि रीजन का टॉप रिजल्ट इन्होंने दिया है, तो ताली बनती है। ठीक है, तो पॅरेंट तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं राबवल्या जातात, पण याची माहिती न होण्याचं कारण तुमच्यामध्ये आमच्यामध्ये होणारा जो काही सुसंवाद आहे तो कदाचित निश्चितच कमी आहे, ज्याची मलाही जाणीव आहे, तुम्ही हे जाणता। मग जाणून बी आपण जर का तिथे स्तब्ध राहत असू तर हा काही शून्यपणा होणार नाही। ठीक आहे, तो माझाही कमी असेल, तुमचीही कमी असेल। ओके, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही आम्ही है ना एक दिलाने, एक मुखाने, एक विचाराने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे। आज आता त्यांनी जे तुम्हाला सांगितले की रिझल्ट चांगला आला म्हणून खुश होऊन थांबलेले नाहीत, त्याने ऑलरेडी जे गिफ्टेड चिल्ड्रन आहेत, चांगले ॲम्बिशियस मुलं आहेत, त्यांचे स्पेशल क्लास ऑलरेडी सुरू केलेले आहेत। ठीक आहे, स्पेशल क्लास जे की रेग्युलर क्लासपेक्षा वेगळे आहेत। संध्याकाळची जी सेल्फ स्टडी असते त्या स्टडी दरम्यान काही मुलांना त्यांनी निवडलेलं आहे आणि त्यांचं टार्गेट आहे किमान यावर्षी एक तरी मुलगा, मी कमी सांगतो, त्यांचं टार्गेट जादा आहे, एक तरी मुलगा की बीइंग ही इज IIT क्वालिफाईड झाला पाहिजे, यासाठी त्यांचा प्लॅन आहे। ठीक आहे, आणि त्यांनी कार्यक्रम सुरू केलेला आहे। आमच्या नवीन आलेल्या ज्या स्वाती मॅडम आहेत PGT फिजिक्स, त्या सुद्धा सकाळी अर्ली मॉर्निंग ते क्लास 12वीसाठी सुरू केलेले आहेत आणि जे अतुल आहेत ते 11वीसाठी क्लास घेत आहेत। ओके, अशा खूप काही गोष्टी आहेत सांगता येतील अशा, पण वेळेचा अभाव आहे। राईट, दुसरं महत्वाची गोष्ट की आमचे दुसरे टीचर्स ऑलरेडी क्लासेस घेत आहेत। ठीक आहे, पण आपण 10वी आणि 12वीला ज्यादा महत्व देत असतो, त्यामुळं एक नमुना म्हणून तुमच्यासाठी सांगितलं। आमचे कुलकर्णी सर असतील, मोनू सर असतील, पाटील सर आहेत, हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडनं कंडक्ट करून घेतात। जे लोअर क्लास बी आहेत, या लोअर क्लासेससाठी सुद्धा सर्व ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जात आहेत। जो नवीन एक प्रोजेक्ट आपल्याकडे आता सुरू झालेला आहे, ज्याची पर्चेसिंग आम्ही उन्हाळ्यामध्येच केली है ना, सॉइल टेस्टिंग है ना। आपल्या भारतामध्ये, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये माती जी आहे है ना, सकस माती आहे की नाही आणि तिची काय अवस्था आहे ते लहानपणापासून मुलांना समजावं यासाठी आणि मुलांमध्ये एक रिसर्च ॲटिट्यूड निर्माण व्हावा है ना, सायंटिफिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, भविष्यात आमचे मुलं शास्त्रज्ञ बनावेत यासाठी ज्या काही टेस्ट आहेत त्या टेस्ट करण्याचा हँड ऑन प्रॅक्टिस, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स देण्यासाठी आपल्याकडे जे काही सॉइल टेस्ट आहे त्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला। दिल्लीवरून साहित्य मागवलं, राईट, त्यांचेच एक जे काही इन्स्ट्रक्टर आहेत ते आपल्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आमच्या ज्या काही पटले मॅडम आहेत उभे राहून, तर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे इन्स्ट्रक्टर होते आणि मिळून मुलांना 10वीच्या मुलांना तो प्रयोग करून दाखवण्यात आला आणि भविष्यामध्ये तो प्रयोग चालूही राहील। ओके, तर असे खूप सारे प्रयोग आपल्याकडे राबवले जात आहेत। साथ साथ आज डिजिटलायझेशनचा जमाना आहे ना, तर डिजिटलायझेशन आणखीन वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आणि त्यामध्ये यश आलेलं आहे। ऑलरेडी आपल्याकडे जसे सुभाष पवारांचं नाव सांगण्यात आलं, ठीक आहे, ज्यांनी आपल्या शाळेसाठी त्यांना काहीतरी द्यायचं होतं, पण काय द्यावं जे की उपयुक्त असेल असं काय देता येईल म्हणून सुभाष पावरा आणि मुकेश बोरसे जे आमचे अलुमनी आहेत ते आले, विचारलं आणि त्यावेळेस आपल्याकडे जे IIT साठी तयारी करणारे, JEE साठी तयारी करणारे मुलं त्यांच्यासाठी नोट्सची आवश्यकता होती। बाहेर गेलो, झेरॉक्स लवकर करून भेटत नव्हते, त्यांना आम्ही हिंट दिली की आपल्याकडे प्रिंटरची कमी आहे, तुम्ही प्रिंटर देऊ शकता का।
त्याने 25,000चा प्रिंटर लगेच अगदी म्हणजे 2 घंट्यामध्ये आहे ना उपलब्ध करून शाळेला डोनेट केला. तर अशा ठीक आहे, जे बी डोनर आहेत त्यांच्यासाठी निश्चितच आम्ही शाळेच्या वतीनं आभार मानतो. तुम्हालाही काही असं शाळेच्या उपयोगाचं आम्ही पैसा कुणाकडे मागणार नाही. शाळेसाठी पण डेव्हलप आहे. आमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत ते अगदी नेहमीच चालू आहेत. पण तुम्हाला असं वाटलं की कारण महाराष्ट्र हा पुऱ्या भारताला दिशा देणारा प्रदेश आहे आणि त्याचं मेन आहे की देणे, डोनर आहे. अगदी सोशल रिफॉर्मेशन पासून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत महाराष्ट्राने पूर्ण देशाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, आम्ही देणारे आहोत, मागणारे नाही. त्या दृष्टीने तुम्हाला कोणाला देणे वाटत असेल जरूर यू आर मोस्ट वेलकम. तर डिजिटल क्लासरूम्स बनवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला मागे मी सांगितलं होतं की आपले या विद्यालयाचे नाही पण औरंगाबाद विद्यालयाचा एक विद्यार्थी जो टाटा इनिशिएटिव्ह आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून युकेला गेला, तिथे स्टडी केली आणि त्याचं जे पहिलं पॅकेज होतं त्या पॅकेजच्या माध्यमातून 10 लाखाचे है ना 10 लाखाचे इंटरॅक्टिव्ह 4 बोर्ड, कलर प्रिंटर, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर, कॉन्फरन्स रूम साठी कॅमेरा आणि आणखी असं काही साहित्य त्यांनी डोनेट केलं. राईट, ज्याचा उपयोग गेल्या 3-4 10वी 12वी आणि ज्युनियरचे काही मुलं उपभोग घेत आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे देणाऱ्यांची कमी नाही पण त्याला हे कळलं पाहिजे की मी कशासाठी देणार आहे, दिलेल्या वस्तूचं चीज होणार आहे की नाही. राईट, आणि त्याचाच पुढे भाग म्हणून काही क्लासरूम ज्या काही डिजिटल इंटरॅक्टिव्ह बनवणे होतं, डिजिटल बनवणे होतं, त्याचा भाग म्हणून गेल्या वर्षी आपण आणखी 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड ऍड केले. यावर्षी 3 इंटरॅक्टिव्ह बोर्ड जे की लेटेस्ट व्हर्जन वाले आहेत वेगवेगळ्या क्लासेसमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल. ओके, साथ गेल्या वर्षी जसं आमचे पालक प्रतिनिधींनी सांगितलं की रोबोटिक्स बद्दल बोललो होतो. राईट, सोबतच अटल टिंकरिंग लॅब ही इनोव्हेटिव्ह लॅब आहे. तिची किंमत ऑलमोस्ट 22 ते 25 लाखाच्या दरम्यान आहे. त्याचं साहित्य ऑलरेडी आपल्याकडे आलेलं आहे पण आपल्याकडे रूम उपलब्ध नाही, त्यामुळं ते इन्स्टॉलेशन बाकी आहे आणि लवकरच हे काम होईल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. साथ आपण काही जे काही इलेक्ट्रिफिकेशन आहे त्याच्या दृष्टीने काही डिमांड केलेली होती आणि त्याचा पाठपुरावा म्हणून समितीने आपल्याकडे 18 सोलार स्ट्रीट लाईट सँक्शन केले. ते आले आणि कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगवरती आणि स्ट्रीटवरती इन्स्टॉल झालेले आहेत, ते वर्किंगमध्ये आहेत. राईट, अशा खूप साऱ्या ज्या सुविधा आहेत आपण या शाळेमध्ये निर्माण करत आहोत, देत आहोत आणि येणाऱ्या वर्षामध्येही अशा काही खूप ऍक्टिव्हिटीज आपल्यासाठी नियोजित आहेत, मुलांसाठी नियोजित आहेत. तर त्याचा फायदा होतोय की नाही होतोय, माझ्या मुलाला काही फायदा होतोय का हे जरूर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. प्रत्येक टीचरला, प्रत्येक पॅरेंटला आल्यानंतर जरूर भेटा. उद्देश हा की बेटा तू या महिन्यामध्ये नवीन काय शिकलास, तुझी शैक्षणिक काही ग्रोथ झालेली आहे का. जेव्हा आपण जबाबदारी घेऊन काही करत असतो तेव्हा ते करण्याची जी काही सिबिलिटी असते, ती जी संवेदना असते हाय राहते. पण आपण केवळ येऊन तुला काय पाहिजे आणि ते दिलं, जाऊ घातला आणि निघून गेला तर आपण जत्रेला जाऊन आल्यासारखा प्रकार होईल. तर अशा पद्धतीनं इथे या विचाराने कधीही येऊ नका. येत असाल पॅरेंटला निश्चित तय करून या. पाल्यासोबत रेग्युलरली इंटरॅक्शन मध्ये राहा. त्यांना विचारा की बेटा तू काय शिकतेस है ना. आज काय समजा फोन केला असेल तर पहिला जरूर त्याच्या वेलबिंग बद्दल विचारा है ना. तब्येत चांगली आहे का विचारा, हे सांगण्याची मी गरज नाही. पण सोबतच की तू नेमकं काय शिकत आहेस, नवीन काय शिकलंस का त्याबद्दल 2 गोष्टी मला सांग. भले ते लेसन बद्दल असू द्या है ना, पण त्याच्यामध्ये हल्ली तुमच्या माहितीस्तव सांगतो की डिमेन्शिया नावाचा आजार आपल्यापैकी खूप जणांना होत आहे.
त्यामध्ये मुलंही मागे नाहीत. डिमेन्शियामध्ये म्हणजे विसरणे है ना, मेमरी लॅप्स हा प्रकार आज जो आम्ही अगदी खूप मोठ्या अभिमानानं सांगत आहोत की माझ्याकडे XY प्रकारचा मोबाईल आहे, पण हे तेवढंच घातक सुद्धा आहे. याचा पहिला परिणाम, दुष्परिणाम म्हणा, तो आपल्या मेमरीवरती होत आहे. जपून वापरणे आवश्यक आहे आणि ती जी काही जाणीव आहे, अवेअरनेस आहे, आमच्या मुलांना सुद्धा सांगणं तेवढंच आवश्यक आहे. आम्ही निश्चितच सांगतो, पण जेव्हा कन्सॉलिडेटेड तीच गोष्ट बार बार हॅमर होते तर चांगलं काम आहे. ठीक आहे, आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो, ते तुम्ही सांगाल. ठीक आहे, आणखीन ज्या काही शैक्षणिक गतिविधी आहेत, ऑलरेडी जे पेडागॉजिकल प्लान आहेत है ना, ते प्लान आमचे ऑलरेडी बनलेले आहेत, त्याच्यावरती कार्यक्रम चालू आहे. तुम्ही कधी क्लासमध्ये गेलात, तुम्हाला पाहायला भेटेल की क्लासरूम्स अगदी नीट अँड क्लीन आहेत, कलरिंग झालेलं आहे, नवीन बेंचेस आलेले आहेत. साथ साथ मुलांनी अभ्यास केल्यानंतर, विशेष सिलेबस शिकल्यानंतर त्याच्यामध्ये काय आउटकम यायला हवं, याचेही सर्व आम्ही आउटकम्स, एज्युकेशनल आउटकम्स बोर्डवरती, डिस्प्ले बोर्ड आहे प्रत्येक क्लासमध्ये, त्यावरती लावलेले आहेत. ठीक आहे, थोडं कुठेतरी मुलाला जाणवलं पाहिजे की मी जी काय शिकतोय, मी जी काय शिकत आहे, यापैकी माझ्यामध्ये काही मूल्य निर्माण होते की नाही है ना. प्रश्नांकित करा मुलांना. असा अगदी स्पून फिडिंग जो प्रकार आहे तो करू नका. त्याला प्रश्न पडला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्या लर्निंग मधून येते की नाही हे कळलं पाहिजे. किंवा तुम्ही असे काही प्रश्न त्याला देऊन जा, येणाऱ्या है ना पॅरेंटला मी हे विचारेन है ना, तू किती होमवर्क लिहिला, किती लेसन वाचले, जरूर विचारा, त्या टीचरपर्यंत पोहोचा, ज्याच्यामुळं विद्यार्थ्यामध्ये जबाबदारीची जी जाणीव आहे, जबाबदारी हा जो गुण आहे निर्माण होईल. आणि आउट ऑफ दॅट त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये करण्याची जी तीव्रता आहे, अभ्यास करण्याची असेल, शिकण्याची असेल, विचार करण्याची असेल, व्यवहार करण्याची असेल, ती जी तीव्रता आहे, ती जी संवेदनशीलता आहे, ती चांगली सकस निर्माण होईल. आणि या सर्व गोष्टीसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं एक पालक म्हणून भूमिका निभावण्याची गरज आहे. राईट, आपण असं म्हणतोय कारण आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये पालकाची भूमिका काय असावी हे ट्रेनिंग कुठंच भेटत नाही. आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडे पाहतो कसे ते मुलांसोबत वागत होते, अगदी ट्रॅडिशनल वेनं आपणही तशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो. पण आज तेवढं करून भागणार नाही है ना. आज आपल्याला थोडं आपल्या ज्या काही मेथड्स आहेत ॲज अ पालक म्हणून त्या बदलाव्या लागतील, फिल्टर करावे लागतील है ना, वेळोवेळी त्या पुन्हा अपडेट कराव्या लागतील. तर आपल्याला कळेल की आपला जो काही पाल्य आहे इथं राहून निश्चित काही ना काही अपग्रेडेशन करत आहे, काही शिकत आहे, काही मूल्य शिकत आहे, काही स्किल शिकत आहे है ना की ओनली जे रोड लर्निंग पद्धत आहे की काही लेसन वाचले, हा काय केलं रे, तर तो सांगतो की मी एक्स बुक वाचलं, वाय बुक वाचलं. ठीक आहे, तिथपर्यंतच निश्चित त्याला शाबासकी द्या, अरे व्हेरी गुड. पण याच्या पुढे तुझ्या लाईफमध्ये ज्या काही स्किल आवश्यक आहे, ज्याला लाईफ स्किल म्हणूया, ज्याला मूल्य म्हणूया, तर त्याची काही निर्माण होत आहे का ही सुद्धा चाचपणी त्याला भले टायटल न सांगता पण चौकशी करा. त्यामुळे अगदी सटीक पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये त्यावरती चर्चा करता येईल आणि ज्या असणाऱ्या समस्या आहेत त्या लवकरच हल करता येतील. तुम्ही पाहिलं असाल की विद्यार्थ्यांना ज्या काही इश्यू करण्याच्या गोष्टी असतात है ना, तर त्या खूप साऱ्या वस्तू आम्ही ऑलरेडी परचेस केलेल्या आहेत. जसं की मॅट्रेस काहींच्या फार जुन्या होत्या, त्या आम्ही अगदी गेल्या वर्षीच ॲडव्हान्समध्ये परचेस केल्या आणि सर्व मुलांना नवीन मॅट्रेस देण्यात आलेल्या आहेत. राईट, सोबतच शूज आहे, आणखीन चप्पल्स कालच आलेले आहेत, स्लीपर्स वगैरे काल आलेले आहेत, ते देण्यात येतील. पुस्तकं असतील, स्टेशनरी आयटम्स असतील, ते ऑलरेडी देण्यात आलेले आहेत.
ठीक आहे, ज्या ज्या वस्तू त्यांना देय आहेत त्या सर्व वस्तू वेळेवर दिल्या जातील त्याची काळजी आम्ही घेऊ. ठीक आहे, जेवणाचा भाग असेल, जेवणामध्ये कुठेही काही कमी राहणार नाही. राईट, 2-3 दिवसापूर्वीच जी काही मंथली मीटिंग असते ज्यामध्ये मुलांचा रोल हा अहम असतो की त्यांना काय खायचंय त्यांनी सांगावं. राईट, पण त्याची क्वालिटी जी आहे ते मेंटेन करण्याचा पार्ट आमचा असतो, ती आम्ही काळजी निश्चित घेत आहोत. कुठेही मुलांना राईट जो की असकस आहार म्हणा राहणार नाही, सर्वांना बॅलन्स डाएट मिळेल याची काळजी आम्ही घेऊ. ठीक आहे, बाकी हॉस्टेल सफाई असेल किंवा सराउंडिंग सफाई असेल, तुम्ही आताही पाहता की बरीचशी एरियामधली जी ग्रास कटिंग आहे करण्यात आलेली आहे, झाडांची कटिंग आहे चालू आहे. ठीक आहे, साफसफाई रेग्युलर बेसिसवरती आमच्या ज्या काही नर्स मॅडम आहेत है ना, अश्वती बहन से रेगुलरली टेकिंग राउंड है ना, हर दिन वो राउंड लेते हैं, उसका रिपोर्ट बनता है. अगर कहीं उनको गंदगी दिखाई देती है तो नोट करके लाती इमिजिएटली है ना, त्या संबंधित व्यक्तींना बोलून त्या ठिकाणी पाठवून सफाई करण्यात येते. ठीक आहे, आणखी काही गोष्टी जर का तुमच्या निदर्शनात येत असतील किंवा एक्स थिंग ठीक नाही, वाय थिंग ठीक नाहीये, तुम्ही जरूर आमच्याकडे या. ठीक आहे, सुरुवात अगदी त्यांच्या बाबतीत तुम्हाला इमिजिएटली अवेलेबल होणार आहे, त्यांना सांगा, ते माझ्यापर्यंत येतील. जर का आलं नाही असं निदर्शनास आला डायरेक्टली तुम्ही मलाही सांगू शकता. मुलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कार्ड सिस्टम जे टेलिफोन आहे तो उपलब्ध आहे. राईट, तर मुलांना हे सांगा की बेटा याच्यावरती बार बार फोन करण्याची मानसिकता नाही ठेवायची. राईट, त्यामुळं जादा से जादा मुलं हे घरी कनेक्टेड असतात है ना. जे होम सिकनेस वगैरे प्रकार आहे मानसिकता आणि काही क्लासमध्ये 1-2 मुलांच्या माध्यमातून पाहतो, तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही त्यालाही तुमच्या पद्धतीनं गाईड करा, अवेअर करा की किती बोलावं, कोणत्या विषयावरती बोलावं. राईट, ज्यामुळे त्यांचा जो काही फोकस आहे तो फोकस डायव्हर्ट होणार नाही. ओके, यासाठी ही गोष्ट करा. सोबतच कुणीही है ना कोणत्याही कारणासाठी मोबाईल मुलांना देऊ नका. राईट, कारण याचे दुष्परिणाम अगदी आम्ही पाहिलेले आहेत. इथेच लोकलमध्ये असणारी एक इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी मोबाईलच्या कारणाने मर्डर पर्यंतची गोष्ट झालेली आहे. राईट, असे बरेचसे दुष्परिणाम मोबाईल ठेवण्याचे आहेत. मुलं भीतीखाली असतात, माझ्याकडे मोबाईल आहे ना, तिथे मोबाईल ठेवणं अलाउड नाही, त्यामुळे ते भीतीच्या वातावरणात राहतात. नेहमी डोक्यामध्ये तीच गोष्ट असते, मी एक्स ठिकाणी मोबाईल ठेवलेला आहे, मी एक्स ठिकाणी मोबाईल रिचार्ज करणार आहे है ना, या चार्जिंग करणार आहे. तर काही मुलं हे आढळलेलं आहे की हाऊस मधले जे काही इलेक्ट्रिकल बोर्ड आहे ते बोर्ड तोडतात, बटन तोडतात, त्यामध्ये कुठून तरी वायर घालून है ना. अगदी अशा वेळेला जेव्हा कोणी जागी नाही है ना, झोपलेले आहे, अशा वेळेस चार्जिंग करण्याचे प्रयत्न होतात. बाय चान्स अशा वेळेस जर का काही धक्का बसला, काही झालं तर पाहायला सुद्धा कुठे राहणार नाही है ना, खूप महागात पडेल. तर अशा दुर्घटना होण्यासाठी नंतर पालक सांगतात किंवा मला माहीत नव्हतं याने कुठून आणलं किंवा आईनं दिलं, कधी सांगतात वडिलांनी दिलं किंवा वडील भेटायला आले होते बायचान्स विसरला. तर पहा की हे जे इलेक्ट्रिसिटी आहे तुम्ही विसराल पण ती झटका द्यायला विसरणार नाही. जर का बायचान्स त्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर ते विसरणार नाही. तिथं माफी नाही, तुम्ही आम्ही माफ करू, ठीक आहे बेटा एवढी वेळ आणला पुन्हा आणू नकोस, एक वेळ आपण माफ करू, पण ते माफ करणार नाही. ठीक आहे, त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तो दुष्परिणाम निश्चितच देऊन जाईल. यासाठी आपल्याकडे मुलांना जर का समजा काही करायचं असेल, काही सांगता सिनियरचे पालक की माझ्या मुलीला माझ्या मुलाला XYZ क्लास लावलेला आहे, ते सर्व क्लास आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, 75 टॅबलेट्स आहेत आपल्याकडे, बरोबर 75 टॅबलेट्स आहेत. अगदी मॅक्सिमम क्लासेसमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे.
मुलांना प्रिय आहे. रेमेडियलमध्ये सुपरवाइज स्टडीमध्ये अंडर सुपरविजन ते वापरण्यासाठी प्रिय आहे. तर एवढे सर्व सुविधा असताना पुन्हा वेगळा मोबाईल घेऊन बसण्याची आवश्यकता काय आहे हे मुलांना तुम्ही विचारा. की कारण बरेच वेळा मुलं आपल्याला काही अशी माहिती देतात की मला एक्स क्लास करायचा आहे, वाय क्लास करायचा आहे, है ना. ते सर्व क्लासेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि IIT मध्ये शिकून आलेले जर कोचिंग करण्यासाठी येत असतील तर तुम्ही वेगळे क्लास करण्याची आवश्यकता नाही, राईट. त्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीची दखल घ्यावी आणि भविष्यामध्ये कुणी आपल्या पाल्याला मोबाईल देणार नाही याची काळजी घेऊन तसं मार्गदर्शन करावं. आणि जे बी काही अडचण असेल तेवढ्याच मोकळ्या मनाने आमच्यापर्यंत या हाऊसमध्ये मुलं काही है ना एक दुसऱ्याच्या वस्तू घेणे प्रकार होत आहे ते मुलांना सांगा. दुसऱ्याची वस्तू कधीही चुकून घेऊ नका. जर का सापडली तर ती ज्याची असेल त्याला परत करा, राईट. गलत पद्धतीनं कुठलीही ऍक्टिव्हिटी असेल, कुठल्याही मुलासोबत जाणे येणे असेल, बाहेर जाणं ऑलमोस्ट आता बंद आहे कारण जे काही कंपाऊंड वॉलला फेन्सिंग लावण्यात आलेली आहे त्यामुळं मार्ग बंद आहे. गेटवरती रेग्युलरली आता 8-8 घंटेच्या शिफ्ट करून है ना 24 घंटे ड्युटी तिथे आहे. तिथे एक व्यक्ती निश्चित असेल, राईट. याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळं तुम्ही तुमचे पाल्य अगदी सुरक्षित आहे आणि ज्या उद्देशाने इथे ठेवलेले आहात ते उद्देश सर्व हल होतील, है ना, साध्य होतील. याचे नियोजन आमचे सर्व जे शिक्षक मंडळी आहे है ना यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहून वेळोवेळी ज्या अडचणी असतील त्या संबंधित टीचर्सला भेटून जर का हल केल्या तर येणारं वर्ष हे राईट खूप चांगलं राहील आणि आपण एकत्र काम करूया, चांगल्या विचाराने एकत्र काम करू, प्लॅन करून काम करूया, ज्यामुळे आपल्या पाल्यांचा विकास सुनिश्चित होईल अशी अपेक्षा करतो. बराच वेळ मला तुम्ही शांतताने ऐकला त्यामुळे तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद करतो, थांबतो. थँक्यू बहिणीनो. शाळेचा जो सर्वांगीण विकास केला, पण एक महत्त्वाचा पॉईंट अजून राहिलेला आहे तो हा आहे की जी बोर्डाची CBSE बोर्डाची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये आपल्या 73 शाळांमधून आपल्या शाळेचा 3रा क्रमांक आला आणि 10वीसाठी 5वा क्रमांक आला. तर प्रिन्सिपल सरांचं स्वागत श्री VM पाटील सर आणि नवनिर्वाचित जे पालकप्रतिनिधी आहेत ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आतापर्यंत फक्त मस्के सरांना बोलवून पुणे रिजनल ऑफिसमध्ये जे ट्रॉफी देण्यात आली होती तर ती सर्वांसमक्ष परत द्यावी आणि आमच्यावरती जो पालकांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही कितपत खरा ठरवतो याचं एक प्रतीक आहे. थँक्यू सर. प्लीज सर डू कम.